नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असल्याच्या चर्चा सध्या वेगानं पसरताना दिसत आहेत. या चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. बारामती दौऱ्यावर जात असताना त्यांच्या विमानासंदर्भात गोजुबावी परिसरात काही गंभीर घटना घडल्याचा दावा काही ठिकाणी केला जात आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत शासकीय पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या व्हिडिओमधून दिली जाणारी माहिती ही प्राथमिक बातम्या, स्थानिक पातळीवरील चर्चा आणि उपलब्ध संकेतांवर आधारित आहे. वास्तविक परिस्थिती प्रशासनाकडून अधिकृत निवेदन आल्यानंतरच स्पष्ट होईल हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार अजित पवार आज बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी नियोजित सभांना उपस्थित राहणार होते. बारामती हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत येथील सभांना विशेष महत्त्व असतं. सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. सभास्थळांवर तयारी सुरू होती. पोस्टर्स, बॅनर्स, स्टेज व्यवस्था आणि सुरक्षा नियोजन केलं जात होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवार विमानानं बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र गोजुबावी परिसरात विमान उतरत असताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. काही स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमानाचा तोल बिघडला असावा किंवा यांत्रिक बिघाड जाणवला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पुन्हा एकदा स्पष्ट करतो, या तपशिलांची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ, फोटो आणि संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र त्यांची सत्यता तपासल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. या बातमीमुळे बारामती आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि उत्सुक लोक गोजुबावीच्या दिशेने जमत असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. काही ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्याचंही म्हटलं जाते. विमानाशी संबंधित कोणतीही घटना घडल्यास पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक तात्काळ सक्रिय केलं जातं. हा नेहमीचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थिती हाताळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अधिकृत माहिती येईपर्यंत संयम राखणं गरजेचं आहे. अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत किंवा विमानातील इतर प्रवाशांच्या स्थितीबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. काही ठिकाणी सर्वजण सुखरूप आहेत अशा चर्चा आहेत, तर काही ठिकाणी तपास सुरू आहे असं म्हटलं जात आहे. पण या सर्व बाबी अधिकृत नसल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही बातमी अत्यंत संवेदनशील ठरू शकते. निवडणूक प्रचाराच्या काळात अशा प्रकारच्या चर्चांमुळे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. माध्यमांची जबाबदारी अशावेळी अधिक वाढते. अप्रमाणित माहिती देऊन भीती किंवा गोंधळ निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. विमानाशी संबंधित घटना या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असतात. प्रत्येक टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान अनेक तांत्रिक तपासण्या केल्या जातात. वैमानिकांचा अनुभव, हवामानाची स्थिती आणि यंत्रणांचा तात्काळ प्रतिसाद यामुळे अनेक वेळा मोठे धोके टळतात. त्यामुळे अधिकृत तपास आणि अहवाल येण्याआधी अपघात असा शब्द वापरणं योग्य ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर काही जण घटनेचं अतिशयोक्त चित्र रंगवतात, तर काही जण ही संपूर्ण बाब अफवा असल्याचं सांगतात. सत्य काय आहे हे शोधण्याचं काम प्रशासन आणि संबंधित यंत्रणा करत असतील. अशा वेळी सामान्य नागरिकांनी फक्त विश्वासार्ह आणि अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. या घटनेमुळे बारामतीतील नियोजित सभा, प्रचार कार्यक्रम आणि इतर राजकीय उपक्रमांवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलले जाऊ शकतात. मात्र याबाबतचे निर्णय अधिकृत स्तरावरच जाहीर केले जातील. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवी जीवित सुरक्षितता. राजकारण, प्रचार किंवा सभा या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. सर्वजण सुखरूप असावेत हीच प्रत्येकाची पहिली अपेक्षा आहे. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो, अजित पवार यांच्या विमानासंदर्भात गंभीर घटना घडल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रशासनाकडून अधिकृत निवेदन जसे येईल तशी खरी माहिती समोर येईल. तोपर्यंत अफवांपासून दूर रहा, अप्रमाणित फोटो किंवा व्हिडिओ पुढे पाठवू नका आणि जबाबदार नागरिक म्हणून वागा. या घडामोडींवर आमचं लक्ष आहे. अधिकृत माहिती समोर येतील आज ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा, पण चर्चा तथ्यांवर आधारित असू द्या, अफवांवर नाही. अशाच जबाबदार आणि विश्वासार्ह बातम्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.